गाईज, वेलकम टू माय डेली ब्लॉग. आज मी जाते माझ्या भावाच्या साखरपुड्याला. तर मी, माझी फॅमिली आणि माझ्या गावातली सगळी मंडळी आम्ही जातोय नवरीच्या घरी साखरपुड्यासाठी. तर आमच्या गावची सगळी मंडळी बसनी गेलेली आहेत आणि आता आमच्या गाड्या 2 राहिलेल्या आहेत. तर गाडीने आम्ही आमची सगळी फॅमिली जातोय. चला तुम्हाला दाखवते. सो गाईज, माझ्या ताईची कधीच तयारी होत नाही. नेहमी अगं जाईल ना, जाऊ दे. हिची कधीच तयारी होत नाही. अगं काय नाही, तू तयार हो ग. ती कधी पण गाडी तयार होऊन जाते आणि ह्या माय लेकी कधी पण जगाच्या मागूनच तयार होतात. आणि आता ही तयारी करतायत हा असं म्हणायला नाही का. मग वेणी गजरा वगैरे घ्या, तर का वेणी गजरा महत्वाचा आहे तिथे आपल्याला. हे माझे चुलते आहेत, हे माझे जिजू आहेत, हे माझे वडील आहेत, हे माझे भाऊजी आहेत. सगळे तयारी करतात. गाडी निघते आता. तर आता आम्ही जाणार आहोत साखरपुड्यासाठी. हे बघा, ह्या माझे वहिनी आहेत. वहिनी हाय करा. आणि आता आम्ही साखरपुड्यासाठी जातोय. हे माझ्या बहिणी. असू दे ग. आणि हा आमचा नवरा मुलगा आहे. तर आता आम्ही निघणारच आहोत. ही आमची गाडी आहे. 2 गाड्या आहेत. तर आम्ही तुम्हाला दाखवतोय. हे बघा, यामध्ये सगळं नवरीचं सामान पॅक होतोय. हे गजरे. बाईनं घ्या तुम्हाला एक गजरा. तर असा प्रवास आमचा होणार आहे. साखरपुड्यापर्यंत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही माझी भाची आहे सिमरन. से हाय सिमरन. सगळ्यांना गजरे वाटप करतायत. जिजू हाय करा. चला. हो हो, ही सगळी फॅमिली आहे. ही बघा, ही यांची मुलगी आहे. चला 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 चला, लवकर निघा. ए फोटोशूट, चला लवकर. नारळ कुठून उतरवायचंय. आता हे सगळे लोक चालले आहेत. बस कुठे आहे? अरे हा, इकडे बस आहे. या बसने सगळे गावकरी मंडळी येत आहेत आमच्या मागून. इकडे बघ जरा. आमचा मेकअप चिडकोल झालाय. चिडकोल म्हणजे काय? आमचे एवढे घाई झाले. पेक्षा पांढरी तूच दिसतेस. तरी म्हणते मेकअप नाही झालाय. म्हणजे पांढरी अर्धी आहे आणि त्याच्यात अर्धा फाउंडेशन लावलाय. कॉमेडी पण करा का. तर असली का नकली आहे. कुठून येतो तो? त्याचं केक शॉप आहे काय? आता आलेला आहे एंगेजमेंटचा केक. चांगला तर बनवलंय. चांगला बनवलंय. मामाचा बर्थडे तर आता केक घेऊन आम्ही थेट जात आहोत. तुझा आहे ना. हा तुझा आहे. बघा, मागेच गजरा पडलाय. केक सांभाळून ठेवा. एंगेजमेंटचा केक. भाग्यश्री आता ती भाग्यश्री बोलायला लागली. सोनल शिस्तीत बोलायला लागली. ब्लॉक मध्ये घे. ब्लॉक मध्ये तुझी इज्जत कशी घालू. नारे करते आम्ही ते दिसतच नाही. बघ ना. अगं केच हे करतेस ना. बघ, विचार करून बोला. ब्लॉक येणार आहे तुमचा. अगं भागी, अगं तू खाली वाक ना जरा. हा काढ ना. काय लावलं. हा झालेला आहे. अगं मावशीला बोल, नेटवर्क नाही. पुढे गेला लाव. जाणारच आहे. ब्लाऊज घेऊनच येणार आहे. ही एक गाडी माझ्या मागून येत आहे. त्यामध्ये माझी ताई, जिजू आणि तिची मुलं सगळे आहेत. आणि बस गेली काय पुढे? बस गेली पुढे. बस याच्या मागे आहे. मागे नाही, याच्या मागे बस आहे.
बस पुढे गेली. निजामपुरात हे. केक बस घ्यायला- मागे. घ्यायला गेलेले तेव्हा बस पुढे गेली ना ग. बस मागे. मागे आहे. ते नारळ वगैरे उतरेपर्यंत थांबले असतील ना. तर म्हणजे पहिली गाडी आपलीच आहे. ही पहिली, मला असं वाटतं ही गेली मागून येते ती दुसरी आणि त्याच्या मागे बस आहे. ते लोक सावलीतून येतात. हत्तीमाच बोलणार सुदीक्षा. हत्तीमा. अगं तुझ्या ते भुऱ्या भुऱ्या तिकडूनच तयार होऊन आल्या. नाही तिथं आले. केक कोणाचा केक? माझा आहे. त्यात पहिला नंबर बोलला. आता ही पण बोलला. केक कोणाचा केक? तुझा आहे का नक्की त्याचा आहे? नाही जाऊ दे, भांडणाच्या नादात केक वर मारतील. तो मारल तुझ्या कालपाडात. त्याची कळ नको काढू. त्याचं काय ऐकून कर. ए तुमचं ना आमच्या दोघांनी खा. दोघांनी पण खा. ते दोघांच्या हातात आहे. पहिला केक कटिंग होऊ द्या. ते दोघं केक दोघांचं पण कटिंग नाव होऊ. मामाचं आहे. नाही तिथे मामाच्या तिथे धावली नाही तर बरे आम्हाला घ्या आम्हाला घ्या. ती दोघं राहिली बाजूला. तुझा ठीक आहे तुझा तुझा सुदीक्षा. मी म्हणते मला खूप थंडी वाजत आहे. थंडी नाही मला भूतानी काहीतरी बोलले. हो. भूताचं बोलतात ते दोघं. बोला बोला. त्यांची भाषा. जंगलात मला पकडून भूतानी नेलं. हो. मला कळते भाषेत. काळे काळे डोळे होते भूताचे. तुझे पण आहेत ना काळे काळे? गोरे गोरे काय कसे कसे दाखव. कसे डोळ्यात घुसेल ना तिथे ते पटकन. कशी कशी करून दाखव. करून दाखव कशी होते. तर गाईच आता इथे सुद्धा एक आपण एंट्री करतो ना गावाच्या गावाच्या प्रवेशद्वारावरती त्याला शिवा म्हणतात. हो काय पण हा इथं आमचं देवस्थान आहे इथं आहे वाटतं. तर गावाचा. आता शिवा देवीचं आणि काय ते सगळी तरी इथंच येतात हो सगळे नारळ वगैरे ठेवायला. महाच असणार. इकडे मंदिर देखील आहे बघू शकता. आणि इकडे आता शिवा उतरलंच ना हो बोलतात. हा ते बघ काय विचारते. हो तर इथे आता फोडलेलं आहे. जेव्हा गावाच्या आतमध्ये गाडी प्रवेश करत असते तेव्हा आणि मला प्रियंका आप्पा आहे बा दिसते ते काय. आणि ही आमची बस आहे पाठवून आलेली आहे. ही बस आहे आमच्या गाववाल्यांची. पुढे आप्पा हे काय पाठी आहे दोन. आहे का आप्पा. आणि ही सगळी मंडळी आहेत गावची आमच्या आणि त्याच्या मागेच गाड्या आहेत. त्यामध्ये सगळी माझी फॅमिली आहे. हे बघा आणि ही आमची गाडी. एवढी सगळी आम्ही चाललोय नवरीच्या गावात साखरपुड्यासाठी. फायनली आम्हाला गाड्या दिसल्या एकत्र आलो आम्ही. तू ड्रायव्हर बघते काय करताय ते आमचा फोटो दिसतंय. काय बघतोय. चालू चलो. ताई मागच्या गाडीत आहे ना. एकत्र भेटल्या गाड्या बरं झालं. मामाची ऍक्च्युली दाखवता आल्या सगळ्या. हा बघा लग्नाचा बॅनर माझ्या भावाचा. नाही दिसला. भागी तू. अगं दिसला तुला काय प्रॉब्लेम आहे. अरे केस मागे आणताय. नाही तुझी केस हलत. हे असे चिडकोत लोक आहेत बघा रस्ता छोटा आहे ना आतमध्ये. आम्ही पोचलो आहोत नवरीच्या गावात आणि हे सगळे आमच्या स्वागतासाठी उभे आहेत. हे बघा नवरीचा भाऊ. हे नवरीचे भाऊ उभे आहेत सगळे. त्यांची सगळे नातेवाईक आमच्या स्वागतासाठी. फोटोशूटचा आहे नवरीच आहे वाटतं. नवरीच. इकडे हे बघा मंडप. सोनू. तर आता आम्ही सगळे उतरलेलो आहोत इथे. हे बघा आणि ही आली आहे बस. थांबायला पाहिजे.
आंबा अशी करते ना. गाईज हे बघा सगळे माझे नातेवाईक गाववाले सगळे बघा तुम्ही इकडे जमा झालेले आहेत. ती बस, ही गाडी, ही एक गाडी, हे सगळे भरून माझी गावकरी मंडळी, माझी फॅमिली, माझा भाऊ, हा बघा तुम्ही नवरा मुलगा. आणि इकडे आहे हॉल साखरपुड्याचा. आणि इकडे तुम्हाला मी नवरी दाखवणार आहे, पण आधीच सगळे तयारी करतायत जाण्याची. इकडे सगळ्यांची बायकांची गडबड चालली आहे गजरे घालण्याची. हे बघा हे सगळे गावातली मंडळी आहे. हे बघा माझे भाऊजी, भाऊ आणि सगळे माझे गावकरी मंडळी येत आहेत. आम्ही चाललोय फायनली साखरपुड्यासाठी. हे बघा नाही नाही चांगलं चांगलं बोला. हे माझे भाऊजी आणि हे सगळे माझी गावकरी मंडळी, हा माझा भाऊ, नवरा मुलगा. आता आम्ही फायनली आतमध्ये प्रवेश करत आहोत साखरपुड्यासाठी हॉलमध्ये. हे बघा हॉल, हे बघा. आणि त्यांच्या मागून सगळी गावातली मंडळी येत आहेत. हा नवरीचा घर आहे आणि तिकडे सगळी तयारी चालली आहे साखरपुड्याची. हे बघा आता इकडे साखरपुडा होणार आहे. हे बघा हे माझे काका आहेत, हे मामा, विनोद दादा नमस्ते. हाय ए हाय करा सगळ्यांनी. तुम्ही ब्लॉग मध्ये दिसणारच सगळे. फोटो नाही, व्हिडिओ चालू आहे. तुमचा ब्लॉग चालू आहे, व्हिडिओ दिसणार तुम्ही सगळे. हा फोटो नाहीत, व्हिडिओ आहेत. ही सगळी मंडळी आलेली आहेत, ह्या बहिणी सगळे नातेवाईक. हे बघा हे कॅमेरामॅन. हे आहे आता थंड देण्याचा कार्यक्रम चालू आहे. कोल्ड्रिंक्स सगळ्या आमच्या सगळ्या फॅमिलीला थंड देत आहे. हे नवरीचे भाऊ आहेत, तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. सगळ्यांनी गांधी टोपी घातलेली आहे. इकडे होणार आहे साखरपुडा, त्यासाठी हा सेटअप. घेतलंय. सो गाईज ह्या सगळ्या बायका बसलेल्या आहेत आणि आता ओटी भरणे नाही, हळद कुंकू. नवरीची आई हळद कुंकू आणि सगळ्यांना भेटते. हे बघा हे सगळे महिला मंडळ आपल्या मुलाबालांसोबत बसलेले आहे. हे बघा कळलं का? सोनालीचा मेकअप चालू आहे. हे दाखव. या सगळ्या तिच्या बहिणी मैत्रिणी बघू शकता. हे तिच्या वहिनी. अरे हाय तरी करा. हा
चला आता तुम्हाला मी बाहेर ही कशी करते. हा नवरीचा भाऊ पहिला दाखवलाय, नवरीची आई. तिकडे जा मावशी, ही माझी बहीण. हा ते दाखवते. या यांची बहीण. हा, ते दाखवते. कोण आहेत अजून? हा, माझ्या सून आहे. हे कोणती सून तुमची? माझी सून मोठी. अच्छा अच्छा. हा हा. ओ या व्हिडिओ मध्ये असू द्या. आमची चिडकी बहीण सोनाल. ही चिडकी बहीण सतत चिडतच असते. हा या दोघी सध्या माझ्या कॅमेरामॅन होणार आहेत. ही सगळ्यांची लगबग चालू आहे. वहिनी हे बघा, ही माझी बहीण आणि हे माझ्या. हा हे बघा, खूप सुंदर फोटो आहेत आणि खूप छान दिसतोय. याच्या आई बबलूला मला चिडवायचे म्हणून ते पण बबलू कसं सांगा. झालं की 5 बरोबर. हे साखरपुड्याचा कार्यक्रम चालू आहे. हे जे मध्ये दिसतात गॉगलवाले हे माझे भाऊजी आहेत, ज्ञानदेव सुर्वे. तिकडेच थोडे ऑरेंजवाले ते देखील माझे भाऊजीच आहेत. आणि हे माझे वडील, हे देखील माझे भाऊजी आहेत. हे बघा हाय करतायत ते. आणि हे सगळी आमची गावकरी मंडळी आणि सोनालीच्या गावकरी मंडळी. ओके ओके चला. मला ते टेन्शन आलेलं. ओळखीच आहे ना. बाई काही ओटी भरायची आहे. साडी घातल्यावर मग कर ना तिचा. पण आता परत साडी नेसायचंय तिला. ताई का आता उगाच लावला साडी तिला. ओटी भरल्याच्या साडी हे करायचं नाही. नंतर फक्त साडी घालतो. तू नाही, ती कुठे गेली? नाही रात्री आली 4 वाजता. सदा समोरून कर. करणे सांगते. चल तर आता सोनालीची ओटी भरतायत. तिला साखरपुड्याची साडी आणि सगळं ती जे काही फंक्शन असो, फ्रूट वगैरे सगळे ओटी वगैरे भरतायत. हे बघा 5 सुहासनी. घे ना, यांना पण घे ना. तुम्ही काय चिडता, तुम्ही काय बोलता ते पण दिसणार. हा मग एक मिनिट काकू. दिसलं पाहिजे बाजूला काय ना. नको दिसली ती सोनाली दिसते. आता आता हाईट झाली, बस झालं एवढं. जर समोरून पोरगी आहे बघ, तिची कॅडबरी चोरच. नाव काय त्याचं? घेतच रितेश? हा अरे आई, ती पोरगी आहे ना त्याच्याकडे गेलं ना सोबत गेलं ना तर तिच्या हातातून कॅडबरी चोरत होता. श्रीतेज नाव काय? रडली काय?
ती बोलली मी रडत नाही म्हणून बोलली रडली काय तू जायचं ना पुढे. अरे संजय बोलली नाव नाही बघितलं संजय तू होतीस काय तिथं, तू घेतलंस का नाव? मी माझं नाव विसरून तुझं नाव घ्यायला गेले. कोणी घेतलं? हिने काय हिने घेतला, यांनी वहिनीने घेतला आणि सुमंत वहिनी तिघीने जावे, आम्ही दोघी जावानी नाही घेतला. आता एकच नाव तुझं आलाय शंकराच्या पिंडीला बेल ते अगं मला मला बोलली घेतलं असं बोलू बोलली काय नाव घेतलं ऐक ऐक संसार पेले समाधानाचं पेय. माझी पार्लरवाली ताई सोनालीला साडी नेसवत आहे फायनली साखरपुड्याला जाण्यासाठी. किती सोनाली आहे तिथं? 3 आहेत. 4 आहेत म्हणजे ऑलरेडी. थांब टिकली लाव. आता नवरी मुलगी आलेली आहे, जाते आता ती थेट स्टेज वरती. इकडे सांगितलं मगाशी हा माझा गजानन दादा आणि आता तो सोनालीला घेऊन जात आहे स्टेज वरती एंगेजमेंट साठी. सगळीकडे दिसतंय ना. निकिता हो जेवण बघ.
थोडी शांती दाखव. आता लावू शकता एसी वाला बघ. इकडे बघा, इकडे बघ, इकडे बघ. एक मिनिट हा. कसं सांग घाबरी के आमच्या आधी घाबरतो. समोर बघ माझ्याकडे. इकडचंच आहे, इथलंच घे, इथं बस खाली. ते नको, हेच घ्यायचं. ते खराब झालं, खालचं खराब झालं. समोर समोर तो सरळ ठीक आहे ठीक आहे. स्माइल ठेवा चेहऱ्यावर दोघांनी पण. प्रोग्राम चालू आहे. फोटो फोटो आणि सोनाली लाजत आहे. केक केक पण आलेला आहे. तर जाईल ना केक कट होईल. हा आम्ही आता केक आणलेला आहे. आता केक कटिंग होणार आहे एंगेजमेंटचं. तो पण माकडा आहे. तो पण गॉगल माकडा पाया पडत आहे आणि माझे भाऊ आशीर्वाद देत आहेत. हे झाली दोघांची जोडी जमली आहे आता इथे पाया पडत. नवरी नटली, शाली फुटली, संपली.
सगळं राहतो काका हे ती ठेवते आमचं पण झालं तुम्ही आता पाठी साईड ठेवा मेल झाला गाडीच्या नियंत्रणामुळे ऊन आला आणि टाइमपास इकडे बघा काका बाबू उद्या आणलाय कपडे काय चालूच आहे काय पाहुणे आहो काय पोरं दुसरा एक होता ना तो बघ. हसू नको फोटो नाही काढत आहे तुझा. पण यांना माहित नाही वाटत कसं आम्ही घेतले समजत नाही. आता केक कटिंग चालू आहे. हे बघा चला केक सगळ्यांना बोलवलं घे आता. एक जरा पाठीवर ना. सगळ्यांना बोलवा सगळ्यांना आवाज देऊन बायकांना. हॅपी टू यू. सोनू बघ तिथे नेऊन ठेवलं ते मेल झालं मेल आणताना सांगून देते मी. कमी झालं एक मिनिट नंतर सगळं जवळ या तुम्ही बाबू थांब बाबू आणि आता केक होता. तर आता केक कटिंग होत आहे का आपला आता. चला चला पटकन. जरा एकामेकांकडे बघा. लास्ट आहे ते. थोडे बघा एकामेकांकडे. सोना अरे सोनू आता कापा चला चला काय बोलायचंच नाही. नाही माहिती कुठं आहे. हा, तसंच ठेव. इकडे बघ, इकडे बघ.
केक वाटप चालू आहे. सारिका काकी काय बोललात? मी दिसेन का आता? केक खातानाच दिसल. तुम्ही कसं केक खाताय ना तेच दिसणार पहिले. अंगठी आवडली? अंगठी दाखव ना एकदा. हे बघा दोघांची अंगठी बघा. माझ्या इकडे आहे. हा हे आहेत अंगठी बघा. होते काय? आणि इकडे सगळी मंडळी जेवायला बसलेली आहेत. मंडळी जेवायला बसलेली आहेत आणि इकडे महिला मंडळांचं जेवण बाकी आहे. पहिलं पुरुषांना देत आहेत कारण पुरुष खूप थकलेले होते, प्रोग्राम मध्ये दमलेले होते साखरपुड्याच्या बसून बसून. त्यामुळे पहिले पुरुषांना जेवण वाढलेलं आहे, महिला वेटिंगला आहेत. केक खाऊन थोडस बोललेलं पण येतो. हो म्हणजे काय बोललेलं येतं म्हणजे काय म्हणूनच बोलते. इकडे आता फोटोशूट चालू आहे. हे बघा 2 कॅमेरामॅन आहेत. इकडे बघा केक खाण्यासाठी सगळे लोक केक खात आहे. हे बघा सगळे हावरट. केक वाटते तुमच्या बायकांना राहिल्या हो आम्हाला पण बोलवा जेवायला. हे सगळं वाटून टाक. मला ना जेवण. इकडे बघा सगळे मंडळी जेवायला बसलेले आहेत. पंगत चालू आहे हे बघा. आणि आता हे मला जेवण वाटतंय हे बघा. भरपूर द्या, मी भरपूर खाते. सोडायला येत आहे गाडीपर्यंत. तर चला बाय बाय सगळ्यांना. तर गाईज फायनली साखरपुड्याचा कार्यक्रम झालेला आहे. तुम्हाला मी यापुढील देखील व्हिडिओ दाखवीन हळदीची, लग्नाची, उठण्याची, गोंधळाची. तर तुम्हाला कसं वाटला प्रोग्राम ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.